जसं मी तुम्हाला सांगितलं, की खूप महत्वाचा विषय आहे आणि आणि लावून दिलेली, देवाने घडवलेली ही योजना आहे मनुष्यासाठी. काय तर लग्न. हो की नाही? खूप खूप महत्वाचं आहे. आणि याच्याशिवाय जसं मी तुम्हाला सांगितलं, जर हे दोन्हीही चाकं त्या गाडीचे जर बरोबर चालले नाहीत, तर खूप साऱ्या समस्या येतात आणि आपल्या जीवनात जरी आपण किती काही कमावत असलो, कुठल्याही गोष्टी आपण करत असलो, पण आपल्या घरी जर आनंद नसेल, जर नवरा बायकोत समेट नसेल आणि जर त्यांच्यात प्रीती नसेल, तर काय होतात, सगळ्या बाकीच्या गोष्टी व्यर्थ होतात. म्हणून हा खूप महत्वाची गोष्ट आहे, की हे समजणं, की इतकं महत्वाचं हे आहे, तर देव काय बोलतो. आणि मी तुम्हाला इन्व्हिटेशन मध्ये सांगितलं, की ही सगळ्यात मोठी योजना आहे देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी. ती का बरं आहे, कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ. पण हे बोलत असताना एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही ऐकता आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐका आणि आपल्या जीवनात तुम्ही त्याला वापर करा. कशामुळे? तर ख्रिस्ताच्या भयामुळे. का तर इपिस्करास पत्र आपण सुरुवात करणार आहोत. इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 21वं वचन. 21वं वचन जे आहे, इपिस्करास पत्र 5वा अध्याय 21वं वचन तुम्हाला सांगतं, की ख्रिस्ताचे भय बाळगून एकामेकांच्या अधीन असा. म्हणून तुम्ही कुठल्या पास्टरांचा, आपल्या आई वडिलांचा, तर इवन आपल्या नवरा बायकोचा एकामेकांचा नसून तर कोणाचा भय बाळगा, तर ख्रिस्ताचा भय बाळगून या गोष्टी तुम्ही करा. म्हणून आजही जे वचन आपण ऐकणार आहोत, बघा, नवरा आणि बायको, पत्नी आणि पुरुष, या दोघांच्यासाठी जे जीवनाचे वचन जे 22 पासून चालू होतं, त्याचा हेडिंग जो आहे ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम, ते सुरुवात होण्याच्या आधी 21व्याच वचनात देवाने आपल्याला सांगितले आहे, की पुढे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ख्रिस्ताचे भय बाळगून एकामेकांच्या अधीन असा. म्हणून तुम्हाला जो भय असला पाहिजे, तो माझ्या आई वडिलांचा, माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलांचा, किंवा सगळ्यात जास्त आपण भय या सगळ्यांचा तर मला नाही वाटत आपण धरतो, तर आपण फक्त सोसायटीचा, की अवतीभवतीचे लोक काय म्हणतील याचा जास्त भय आपल्याला असतो. आणि त्याच्याविषयी कधीही बायबल सांगत नाही का तुमच्या शेजाऱ्याचा भय घ्या किंवा लोक काय म्हणतील याचा भय घ्या. पण आपल्याला हे माहित आहे, की आपल्याला सगळ्यात जास्त फक्त याच गोष्टीचा भय असतो. पण हे काहीच कामाचं नाही. तर तुम्हाला कोणाचा भय असला पाहिजे, तर ख्रिस्ताचे भय बाळगून एकामेकांच्या अधीन असा. एकामेकांच्या अधीन असा. अधीन असणे म्हणजे काय? तर अधीन असणे म्हणजे एकामेकांवर प्रभुत्व मिळवणे नाही, एकामेकांवर कायदे देणे नाही, मी एकापेक्षा मोठा आणि ती माझ्यापेक्षा लहान असं नाही, तर एकामेकाच्या अधीन असणे म्हणजे समर्पित असणे, एकामेकांविषयी प्रीती असणे हे खूप आवश्यक आहे. म्हणून एकामेकांविषयी नम्रतेने, विनम्र भावनेने, एकामेकाविषयी सर्व कर्तव्य, कारण पुरुषाचे कर्तव्य आहेत, स्त्रीचे कर्तव्य आहेत, दोघांचे कर्तव्यामध्ये डिफरन्स आहे, ते वेगवेगळे आहेत, त्यांचा क्रम वेगवेगळा आहे. या सगळ्या गोष्टी आपण आज बोलू. पण हे जे क्रम किंवा हे जे कर्तव्य देवानं लावून दिले, हे त्याच्या भयामुळे पाळा. त्याच्या भयामुळे, ख्रिस्ताच्या भयामुळे हे जे क्रम किंवा ज्याही गोष्टी आज आपण त्याच्या वचनातून बोलणार आहोत, ते तुम्ही पाळा. कारण याच्यामुळे काय होईल, तर याच्यामुळे तुम्ही प्रूफ कराल, की खरोखर मी ख्रिस्ताला भिवून या गोष्टी करते. हो की नाही? जर आपण या गोष्टी पाळतो, तर आपण दाखवून देतो, की मी ख्रिस्ताला भिवून, कारण त्याचे शब्द हे म्हणतात, हो की नाही? आणि म्हणून मी या गोष्टी पाळतो, कारण माझ्या शेजाऱ्याला मला उत्तर द्यायचं नाही. या सोसायटीला, अवतीभोवती या दुनियेला मला उत्तर द्यायचं नाही. एक दिवस माझा सामना त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर होणार आहे आणि त्याला समोरच जाऊन, त्याला भिवून मी या सगळ्या गोष्टी करते, कारण उत्तर मला त्याला द्यायचं आहे.
म्हणून जे 21वं वचन जे तुम्हाला सांगतं की ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. आपण पुढे जाऊ आणि तुम्ही बघत असाल हो की नाही, आपण जेही संदेशात जे तुम्ही असता आणि बायबल तुम्ही वाचता, देवाने सदैव मनुष्याला, इकडे लक्ष द्या, देवाने सदैव मनुष्याला समजण्यासाठी देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या, पण उदाहरणं त्याने जगिक घेतले, हो की नाही? जगिक उदाहरणं घेतले, पण त्याचा मर्म किंवा जे सांगणं होते ते देवाच्या राज्याविषयी. का त्याने असं केलं? कारण की आपल्याला त्या गोष्टी कळाव्या, मनुष्याचे जे विचार आहे त्यातून. म्हणून आपण जसं शेतकऱ्याचं आणि बी पेरण्याचं आणि असे खूप खूप सारे उदाहरणं जेव्हा त्याची जेव्हा मिनिस्ट्री होती तेव्हा या पृथ्वीवर तेव्हा तो देत होता. आणि स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी, तो पृथ्वीवरच्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला आणि मला समजतात त्या उदाहरणातून तो त्या गोष्टीचा उलगडा करायचा. पण इथे थोडस वेगळं आहे. इथे त्याने जेव्हा पती आणि पत्नीच्या या ज्या ड्युटीज किंवा त्याने जगात असताना कसं वागावं यासाठी कुठल्या जगिक गोष्टीचा वापर केला नाही, तर त्याने ख्रिस्त आणि त्याचं जे चर्च आहे याच्या संग कंपॅरिझन केलाय तुम्हाला आणि मला. ख्रिस्त आणि त्याचं चर्च. बिना ख्रिस्ताचा चर्च असू शकतं का? किंवा बिना चर्चचं ख्रिस्त असू शकतं का? या दोन्ही गोष्टी एकत्रित असतात. ख्रिस्ताशिवाय चर्च नाही. आणि म्हणून देवाने ख्रिस्ताला कंपॅरिझन मध्ये मनुष्य जो पुरुष असतो त्याला तिथे ठेवलेला आहे आणि स्त्रीला जे चर्च असतं तिला ती जागा दिली आहे. म्हणजे जे कंपॅरिझन दोघांचं इथे दिलेलं आहे ते ख्रिस्ताचं आणि चर्च मधलंही दिलेलं आहे. आपण वचनातून बघू. मी तुम्हाला या गोष्टी यासाठी सांगितल्या का तुम्हाला समजावं की हे किती पवित्र नातं आहे. देवाच्या दृष्टिकोनात या गोष्टीचं महत्व किती मोठा आहे आणि म्हणून त्याच्या भयाने आपण इथे चालू. कारण देवाला हे सगळ्यात जास्त आवडणारी, देवाच्या हृदयाजवळ सगळ्यात जवळ असणारी कुटुंब, स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी, हे जे एक नातं आहे हे किती पवित्र आहे आणि देवाच्या किती जवळ आहे. आणि म्हणून हे जे नातं या जगात असताना चांगलं राहावं, प्रीतीत राहावं, हे आपोआप घडणार नाही. तर त्याने जे नियम लावून दिलेत, जे आपण वाचू आता, ते आपण आपल्या जीवनात अवलंबन केल्याने, आपल्या जीवनात ते आणल्याने, त्याच्यावर चालल्याने तुमच्यात ती प्रीती येईल. म्हणून 22वं वचन पहिले स्त्रियांसाठी त्यांनी म्हटलं आहे. बघा, सगळ्यात आधी सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी म्हटलेलं आहे. चला बघू आपण काय बोलतो. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 22वं वचन. स्त्रियांनो, तुम्ही जसा प्रभूच्या अधीन असा तशा आपल्या पतीच्या अधीन असा. स्त्रियांनो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जे कंपॅरिझन जे त्याने ह्यावेळेस दिलेलं आहे या तुमच्या पवित्र नात्यात, हे सदैव ख्रिस्त आणि त्याच्या चर्च विषयी दिलेलं आहे. आणि तो म्हणतो, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन असा. याचा अर्थ काय असतो? पहिले तुम्ही प्रभूच्या अधीन असलेच पाहिजे. कारण तुम्हाला जर माहीतच नाही प्रभूच्या अधीन असणं काय असतं, तर तुम्ही पुढची जी गोष्ट आहे कसे करू शकाल? तुम्ही जशा प्रभूच्या अधीन असा तशा आपल्या पतीच्या अधीन असा. म्हणून महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं आहे की आपण पहिले देवाच्या अधीन असणं. प्रत्येक स्त्रीने आणि तसंच प्रत्येक पुरुषाने पहिले देवाच्या अधीन असणं. बरं, कुठं लिहिलं आहे? कसं आपल्याला समजतं? काही गोष्टी बघू आपण. सगळ्यात आधी देवाने काय बनवलं? सगळ्यात आधी देवाने आदामाला बनवलं. सगळ्यात आधी देवाने कोणाला बनवलं? आदामाने बनवलं. आणि उत्पत्ती 2:18 मध्ये जेव्हा आदामाने त्याला बनवलं, त्याच्या आधी काय होतं? तर त्याच्या सोबतची सहभागिता. तर सगळ्यात आधी काय आली?
सहभागिता, रिलेशनशिप, फेलोशिप. एक लक्षात ठेवा, जर तुमचं नातं देवासोबत बरोबर नसेल तर जगात तुमचं कोणासोबतच नातं ठीक राहणार नाही, तो कोणीही असो. जेव्हा तुमचं खून लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं वरचं बरोबर राहील, तुमचं अवतीभोवतीचं बरोबर राहील. जर हे तुमचं बरोबर नाही, तुमच्या अवतीभोवतीच्या कुठल्याच गोष्टी बरोबर राहतील नाही. कारण उगम इथून येतो, वरून येतो. म्हणून आदामाला जेव्हा त्याने बनवलं तर सगळ्यात आधी काय बघतो आपण? सहभागिता. म्हणून सगळ्यात पहिले काय आलं? त्याचं नातं आलं त्याच्यासोबत. आणि उत्पत्ती 2:18 म्हणतं, नंतर परमेश्वर बोलला, मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही, मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन. आणि त्याने हवेला बनवलं. म्हणून पहिले क्रम आला. हा क्रम कधीच विसरू नका. हा क्रम कधीच विसरू नका की पहिले पुरुष आला, नंतर स्त्री आली, त्याची मदतनीस म्हणून आली. याचा अर्थ पुरुषा किंवा स्त्री ही काही कमी होतो असं नाही, तर तुम्हा प्रत्येकाला देवाची जी योजना आहे त्यानुसार कार्य सोपण्यात आले की तुम्ही या जगात असताना ते कार्य त्याच्या योजनेनुसार करावे. म्हणून सगळ्यात आधी काय आहे? सगळ्यात आधी तुमची सहभागिता. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपल्या पतीच्या अधीन असा, कारण तुम्हाला मदतनीस म्हणून पुरुषासाठी बनवण्यात आलं. 23वं वचन सांगतं, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. तो म्हणतो ख्रिस्त जसा मंडळीचा मस्तक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे जे कंपॅरिझन त्याने पती पत्नी हे जे कुटुंब आहे याचं केलं, ते कोणासोबत? तर ख्रिस्त आणि त्याच्या मंडळी सोबत. तर जसं ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. मस्तक हे जे असतं हे कधी खाली आणि माझं धड वरत जर गेलं तर एक तर मी मेलेला आहो किंवा मी अपंग आहो. माझं मस्तक हे इथे वरच दिसलं पाहिजे. त्याचं जे स्थान आहे पुरुषाचं ते वरच मस्तकासारखं आहे. त्याच्यानंतर ते धड येतं. हा क्रम कधीच कुठल्याच कुटुंबात बदलला नाही पाहिजे. हा क्रम जेव्हा तुमच्या कुटुंबात बदलेल तेव्हा तुमचं कुटुंब पडलेलं असेल किंवा ती पळून जाईल. सोसायटीमध्ये जेव्हा तुम्ही वावरता, आपल्या टीव्ही मध्ये किंवा या जगात आज आपल्याला सांगितल्या जातं, काय गोष्ट सांगतं? एक लक्षात ठेवा, शैतान उत्पत्तीपासून सदैव काय करत आला? तर देवाचा जो शब्द आहे त्याला फिरवत गेला. झाडाचं फळ खाऊ नकोस, हा म्हणतो खाल्ल्याने काही होत नाही, तू देवासारखी होशील. आजही तेच आहे. देवाने जे क्रम लावून दिला, आजही शैतान तेच शिकवतो. आज काय शिकतो आपण? स्त्री काय कमी आहात का? पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही पुढे चाला, आज काही तुम्ही कमी नाही. या गोष्टीची जाणीव ठेवा जर तुम्ही ख्रिस्ती असाल, की तुम्हाला जग काय शिकवतं हे सांभाळायचं आहे का माझा ख्रिस्त, त्याच्या जर मी अधीन आहे तर तो मला काय शिकवतो, त्याचे शब्द काय मला शिकवतात, त्याच्या अधीन मला राहायचं आहे. हा निर्णय तुम्हा प्रत्येक व्यक्तीचा आहे. कारण जग तुम्हाला बायबल मधले वचन किंवा देवाची आज्ञा नाही शिकवत. म्हणूनच तुम्ही टीव्ही मध्ये जेव्हाही तुम्ही बघता, एक जो वडील असतो किंवा जो बाप असतो तो असा भयताळ सारखा दाखवला जातो, हो की नाही? आणि स्त्री काय दाखवल्या जाते? का बाबा ही श्रेष्ठ आहे, हिला सगळं माहित आहे. आणि पुरुष जो आहे हा मूर्ख आहे. या गोष्टी होतात कशासाठी? कारण देवाने लावलेला जो क्रम,
त्याला फिरवण्यासाठी. म्हणून सदैव जागरूक राहा. जगात असताना जगासारखे होऊ नका. तर देवाचा शब्द तुम्हाला काय सांगतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. नाहीतर तुम्ही फसून जाल आणि तुमच्या जीवनात कधीही शांती राहणार नाही. देवाच्या अधीन असा. पुरुष हा मस्तक आहे. ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसे पती पत्नीचे मस्तक आहे. तुमच्यासाठी जेव्हा तुमचं लग्न होतं, तुम्ही त्याच्या अधीन होता, त्याला तुम्ही अधीन गेले पाहिजे. आज जेव्हा खूप साऱ्या स्त्रिया नोकरी करतात, त्याच्यात काहीच चुकीचं नाही. पण लक्षात ठेवा, केअरफुल राहा. जेव्हा पैसा येतो, पैशासोबत प्राईड आणि गर्व येतं. त्या गर्वामुळे जो मस्तक आहे त्याला कमी लेखू नका. मी प्रार्थना करतो की या सगळ्या गोष्टी तुमच्या हृदयात तुम्हाला समजाव्या, नाहीतर तुम्ही गमावून बसाल. म्हणून तुम्ही जर कमावत असाल तर काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण देवाने लावलेले हे नियम हे मोडू नका. तुमच्या घरात शांती कधीच राहणार नाही. कारण पुरुष हा मस्तक आहे आणि तुम्ही त्याच्या अधीन असले पाहिजे. हे स्त्रियांसाठी कमांड दिले आहे. हे तुमचंच बायबल जे माझ्या जवळ आहे तेच आपण वाचत आहोत. आपल्या घरात सगळ्यात आद्य स्थान स्त्रीला, आता आपण स्त्रीसाठीच बोलत आहोत, याच्यानंतर आपण पुरुषाकडे जाऊ. सगळ्या गोष्टी फक्त स्त्रियांना दिलेल्या नाहीत, पुरुषासाठी त्याच्यापेक्षा मोठा भाग आहे. तुमच्या घरात सगळ्यात मोठं आद्यस्थान स्त्रियांसाठी बोलत आहोत. पहिले येशू जो मस्तक आहे, दुसरा पुरुष, तिसऱ्या तुम्ही स्वतः. याच्यात काही कंडिशन नाही का तो तसा वागतो, तो तसा आहे म्हणून मी तशी वागू शकत नाही. चुकीचं करू नका. तो कसा वागतो, कसा आहे, हे तुमचे त्याच्यासोबतची अधीनता ठरवत नाही. का? कारण तुम्ही पापात असताना सुद्धा ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला. तुम्ही चांगले नव्हते. मी काही चांगला असताना नितीन चांगला आहे, याची बायको चांगली आहे, तर मी क्रुसावर मरतो नाही. वचन सांगतं की जेव्हा तुम्ही आणि मी पापात होतो, तरी 2000 वर्ष आधी ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला. त्याने जे प्रीती केली ते अनकंडिशनल होती. म्हणून या गोष्टीत पडू नका का हा असा करतो म्हणून मला हे डिसिजन घ्यावंच लागेल. शैतान तुम्हाला त्रास देईल. पतीच्या अधीन असा, नाहीतर तुम्ही सगळे गमावून बसाल. सगळ्यात आधी देवाने आदाम बनवला, आदामानंतर कुटुंब बनवलं, हवा आणि आदाम बनले, त्याच्यानंतर तिसरं चर्च येतं. तुमचं पहिलं देवासोबतचं, दुसरं तुमच्या कुटुंबासोबतचं, तिसरं हे चर्च सोबतचं नातं. हा क्रम चालतो कारण देवाने हाच क्रम बनवलेला आहे. चर्च पहिले आलं नाही. म्हणून जर तुमचं देवासोबतचं बरोबर नाही तर तुमच्या कुटुंबात बरोबर राहणार नाही आणि साहजिकरित्या तुमच्या चर्च मध्ये सुद्धा तुमचं जे नातं देवासोबतचं आहे ते बरोबर राहणार नाही. कारण तुम्हाला घरातच शांती नाही तर चर्च मध्ये येऊन तुम्ही करता काय? म्हणून तुमची सहभागिता पहिले देवासोबत, नंतर तुमची अधीनता, तुमचा समर्पण आपल्या नवऱ्याला, त्यानंतर तुम्ही स्वतः येता. म्हणून या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो, ख्रिस्ती जीवन सोपं नाही. हो की नाही? सोपी नाही. पण त्याच्यावर चालल्याने देव सहाय्य पुरवतो.
त्याच्यावर जेव्हा तुम्ही चालता तो तुम्हाला सहाय्य पुरवतो आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून तो बाहेर काढतो, तुम्हाला वाचवतो, तुम्हाला प्रोटेक्ट करतो. कारण ही सोपी आहे का मी जे तुम्हाला सांगत आहोत? आजच्या जीवनात जेव्हा प्रत्येक जण मी करतो, प्रत्येक जण एकामेकांवर दोष लावतो की तो तसा करतो म्हणून मी अशी करते, तो म्हणतो ती तशी करते म्हणून मी असा करतो. याच्यामुळे तुम्ही फसून जाल आणि सैतानाला हेच पाहिजे की जेव्हा एखादं कुटुंब तुटतं, त्याला ते घर भेटून जातो, त्याचा कब्जा त्याला भेटून जातो. पण हा जो क्रम जर लावून दिलेला देवाने, हा तुम्ही पाळाल, तर सैतानाला तुम्ही एंट्री देणार नाही. 24वं वचन सांगतं, तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तर ते स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. 24वं वचन तुमचं बायबल सुद्धा सांगतं ते. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, कधी असं असू शकते काय जी मंडळी आहे म्हणजे जे चर्च आहे ते ख्रिस्ताच्या अधीन नाही? जर ख्रिस्ताच्या अधीन नाही तर ते चर्च चर्च झालं का? ती मंडळी मंडळी झाली का? तसंच स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक निर्णय. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या दोघांमध्ये कुठलीच गोष्ट लपून असणारी नसली पाहिजे. का मी या गोष्टी लपून करते किंवा मी या गोष्टी माझ्या बायकोच्या किंवा माझ्या नवऱ्याच्या लपून करते. ती 1 रुपयाची गोष्ट असो किंवा ते लाखाभराची गोष्ट असो. तुमच्या जीवाच्या गोष्टी लपून सपून चालतात, सैतान आनंदित आहे तुमच्या जीवनासोबत. अधीन असणे म्हणजे आपल्या नवऱ्याला सगळ्या गोष्टी सांगणे, त्याच्या सहमतीने. तो जर नाही म्हणत असेल तर ते नाही आहे. तो जर हो म्हणत असेल तर ते हो आहे. जर तुमच्यात लपून गोष्टी चालतात, तुम्ही कधीच देवाचे झालेच नाही. कारण देवाची अधीनता जेव्हा येते, त्याच्यासोबतचा संबंध जेव्हा येते, तो ख्रिस्त जो तुमच्यात राहतो तो तुम्हाला शिकवतो. लपून कुठल्याच गोष्टी करू नका. तुमचा नवरा आहे तो. त्याला ते देवाने ती पोझिशन दिली आहे. तो त्याच्या पोझिशनसाठी देवासमोर न्याय देईल, तसेच तुम्ही सुद्धा तुमची जी पोझिशन आहे त्याच्यासाठी जो क्रम दिला आहे, तुम्हाला जी ड्युटी दिली आहे, त्यासाठी तुमचा न्याय राहील. त्याला हा असा करतो म्हणून मी तशी करते असे उत्तर जर तुम्हाला वाटतं की चालेल, तर तुम्ही फसत आहात. काळजी घ्या. जीवन बदला आपलं. ख्रिस्त शिकवल्या जातो इथं. जे बायबल तुमच्या घरी आधीपासून होतं, ते कधी उघडलं नाही, ते इथे शिकवल्या जातं. म्हणून मी प्रार्थना केली की तुमचं जीवन बदलावं. कुठल्याच गोष्टी लपून करू नका. मी माझ्या जीवनात ज्या दिवशी मी ख्रिस्ती झालो, 29 सप्टेंबर 2020 साली, 2 वर्ष आधी, मी कुठलीच गोष्ट माझ्या बायकोच्या लपून करत नाही. या काळात काही स्त्रियांनी माझ्यावर इव्हन जाळं टाकण्याचा प्रयत्न केला. मी सगळ्यात आधी माझ्या बायकोला पुढे घेतलं आणि तिला दाखवलं की हे बघ हे असं होतं. माझ्या आधी मी तिला अलर्ट केलं. का? कारण आम्ही कुठल्याच गोष्टी लपून करत नाही. आम्ही एकामेकांवर प्रेम करतो का? कारण ख्रिस्ताने ती गोष्ट सांगितली आहे. जेव्हा सैतानाचा वार होतो, या सगळ्या गोष्टी होतात. मी सगळ्यात आधी माझ्या बायकोला कॉन्फिडन्स मध्ये घेतो. काही असं होत आहे, आपण काय केलं पाहिजे. तसे स्त्रियांनी ती गोष्ट पतीसमोर ठेवली पाहिजे की त्याने तुम्हाला विश्वासू समजलं पाहिजे. तुमचा विश्वास, तुमच्या नवऱ्याचा विश्वास तुमच्यावर तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही त्या विश्वास पात्र
किंवा त्या योग्यतेने जेव्हा तुम्ही चालाल, तो तुमच्यावर विश्वास ठेवील. म्हणून तुम्हाला हे खूप आवश्यक आहे. तसेच स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. हा क्रम कधीच बदलू नका तुमच्या कुटुंबात. याच्यावर चालून बघा, तुमचं जीवन बदलून जाईल. हे काळजी करू नका की तो कसा वागतो. हे काळजी करू नका की तुला माहित नाही तो काय आहे. तुम्ही तुमचं कार्य करा. तुम्ही तुमचं कार्य करा. 25वं वचन, पतींनो. इथे जे पती आहेत तुमच्यासाठी सांगतो. 25वं वचन, पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःसाठी तिच्यासाठी समर्पण केलेत. पुरुष लोक हो. आणि हे मी माझ्यासाठी सुद्धा सांगतो. जेव्हा मी उद्देश करतो याचा अर्थ हा फक्त तुमच्यासाठी नाही. हा उद्देश जेव्हा असतो, हे जो कोणी ऐकतो, मी माझा उद्देश ऐकत आहे, तर हा माझ्यासाठी सुद्धा असतो. पतींनो, जशा ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःसाठी तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. 27वं वचन सांगतं, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकती किंवा अशा सारख्या काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. कोणाचं कार्य आहे? पुरुषाचं कार्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं कंपॅरिझन तुमच्या संग केलेलं आहे. प्रश्न आहे पुरुषांना, तुम्हाला खरंच वाटतं की आपलं जीवन त्या लायक आहे की देवाने त्याचं कंपॅरिझन आपल्या संग केलं पाहिजे? आपण त्या परीने वागतो? त्याने चर्च निर्मितीसाठी आपला प्राण दिला. तुम्हाला आपलं घर चालायचं असेल तर तुम्हाला तुमचं समर्पण आपल्या कुटुंबासाठी द्यावं लागेल. जेव्हा ती अधीन आहे आणि अधीन नसली सुद्धा, कारण स्त्रियाविषयी आपण बोललो, पतींना आपलं कार्य करावं लागेल. तुम्ही शारीरिकरित्या स्ट्रॉंग आहात, ती दुर्बल आहे, म्हणून तुम्हाला तिला सहाय्य करावं लागेल. ख्रिस्ताने आपला प्राण मंडळीसाठी दिला, तसं तुम्हाला तुमचं समर्पण की माझं कुटुंब हे टिकून राहिलं पाहिजे, याच्यात आनंद झाला पाहिजे, यासाठी तुम्हाला समर्पण करावं लागेल. आपला गर्व खाली टाका लागेल. नाहीतर फक्त मी कमावतो म्हणजे मी मोठा झालो. ख्रिस्त जेव्हा क्रूसावर गेला, त्याने 10,000 एंजल बोलावले असते आणि सगळ्यांचा खात्मा केला असता. जो सगळ्यात शक्तिमान आहे त्याने आपली मान खाली टाकली, क्रूसावर तो मेला की ख्रिस्ती मंडळी स्थापित व्हावी. तुम्हाला इतकं करायची गरज नाही, पण तुम्हाला स्वतःचं समर्पण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या मुलांसाठी, फक्त कमाई करून आणणं याच्यामुळे जर कुटुंब चाललं असतं तर देवाच्या वचनाची तुम्हाला आणि मला गरज पडली नसती. म्हणून जसा ख्रिस्त आपल्या कुटुंबास, आपल्या चर्चसाठी, आपल्या मंडळीसाठी त्याने आपला प्राण दिला, तो सर्वात शक्तिमान होता, तो काही करू शकला असता, तो नम्र झाला. कशासाठी? तर त्याने आपल्या मंडळीसाठी आपला प्राण दिला. तसा पुरुषांनो, आपला गर्व खाली काढा. तुमच्या कुटुंबात जो आनंद जो आहे तो तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. तुमचं समर्पण असलं पाहिजे. तुम्ही जरी काही करू शकता तरी तुमचं आणि माझं समर्पण या कुटुंबात असलं पाहिजे. आपली नम्रता आपल्या बायको सोबत
आपल्या मुलांसोबत आणि स्पेशली जेव्हा तुमच्या बायकोसोबत असते तशीच तुमच्या मुलासोबत आपोआप होऊन जाईल. तुम्ही किंवा मी, पुरुष, बाप, पती, हे आपण तेव्हाच आहो रे जेव्हा समोरचा आपल्याला सन्मान देईल रे. तिने तुम्हाला नवरा म्हणून आणि त्याने तुम्हाला पत्नी म्हणून जर सन्मान दिला नाही, तुमची आणि माझी लायकी राहणार नाही. अशा गोष्टी करू नका ज्याच्यामुळे आपला सन्मान तुम्ही गमावून बसाल. नम्र राहा. तुम्ही आणि मी ताकदवान आहो, त्या गोष्टी काहीच कामाच्या नाही. आपण करू शकत असताना सुद्धा नम्र राहणे. कारण काय म्हणतो, पतींनो जशा ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. त्याने जर ती प्रीती केली नसती, आपला प्राण दिला नसता, इतका तो महान त्याने स्वर्गाची जागा सोडली तुमच्या आणि माझ्यासाठी, तेव्हाच कुठं ख्रिस्ती मंडळी निर्मित झाली. त्याचं कंपॅरिझन तुमच्या आणि माझ्यासाठी केलं त्यानं, की आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पत्नीसाठी तुमचं समर्पण असू द्या. आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःसाठी तिच्यासाठी समर्पण केले. एकच चाक चालू राहील तर ते तुटून जाईल, ते गाळं खाली पडेल. स्त्रियांनो, जितके तुम्ही अधीन असले पाहिजे, पुरुषांनो तुमची प्रीती तितकीच तिच्यासाठी असली पाहिजे. तेव्हाच ते ख्रिस्ती कुटुंब चालेल. याच्या व्यतिरिक्त कुठला शॉर्टकट नाही, कुठलाच पैसा नाही, कुठलीच मौज नाही, कुठलेच आशीर्वाद नाहीत. हे जर नसलं तर तुमचं कुटुंब पडलं. तुम्ही ऍडजस्टमेंट कराल 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, पण तुम्हाला कळेल की काहीच लाभलं नाही, कारण कधी शांती राहिली नाही. पण ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या कुटुंबात होतील, हा देवाचा शब्द आहे, त्याने कुटुंब घडवलेलं आहे. तुमचं जीवन, तुमचं परिवार सगळं बदलून जाईल. पुरुषांनो, तुमचं जी तुलना आहे ते ख्रिस्तासोबत त्याने केलेली आहे. आपलं जीवन खरंच ख्रिस्तासारखं आपलं आहे का? जेव्हा ख्रिस्त तुमच्यासाठी ती तुलना करतो. जो सर्व सामर्थ्यवान आहे तो नम्र झाला, त्याने स्वतःचा त्याग केला, तसं तुम्हाला सुद्धा त्याग करावा लागेल. हे करत असताना खूप साऱ्या गोष्टी येतील की अरे हे कर, माझी इच्छा आहे, पण हे मधात आहे, ते मधात आहे. अरे त्याग कशाला म्हणतात? स्वतःला नम्र करणे, कारण मला माझं कुटुंब पाहिजे. सगळ्याच गोष्टी बरोबर असत्या तर इतकं सोपं गेलं असतं का? ख्रिस्ताला तुम्हाला वाटतं की सोपी गेलं क्रुसावर जाणं? जर तुम्हाला त्याच्याविषयी जाणीव असेल, तुम्हाला हे जे मी सांगतो हेही कळेल. तुम्हाला ते माहित नसेल, तुम्हाला हेही कळणार नाही. कारण पहिलं नातं असतं. तरी मी प्रयत्न करत आहे तुम्हाला समजवण्याचं. जोपर्यंत तुमचं नातं देवासोबत राहणार नाही, तुमचं वरचं बरोबर राहणार नाही, तुमचं अवतीभवतीचं पडून जाईल. कोणाला दाखवण्यासाठी नका करू. कोणाला दाखवण्यासाठी नका करू. स्वतःच्या कुटुंबासाठी करा. कारण जी शांती कुटुंबात, नवरा बायकोची जी शांती, त्यांची जी प्रीती त्यांच्यात असल्याने जो घरात सहवास राहतो, तो घरात काही तुम्ही आणून घ्या, तो राहत नाही. म्हणून कोणासाठी करू नका. जसं ख्रिस्ताने मंडळीसाठी आपला प्राण दिला, तसं स्वतःचं समर्पण त्या गोष्टीसाठी करा. तरच तुमच्या जीवनात शांती राहील. तरच तुम्हाला कळेल की खरी प्रीती काय आहे. जेव्हा स्त्री तुमच्या अधीन होईल, तुम्ही तिच्यावर अधिक प्रीती करा. म्हणजे तुमची प्रीती वाढेल, तिची अधीनता वाढेल, तिची सहभागिता वाढेल, तुम्हा एकामेकांची प्रीती वाढेल आणि तुमच्या जीवनातून ख्रिस्त गौरवल्या जाईल.
म्हणून या गोष्टीची काळजी करा. सगळ्यात महत्वाचं आहे ख्रिस्ती कुटुंब. आज खूप सारे आपण बघतो, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठे आहेत? ख्रिस्ती कुटुंबातच. का? कारण देवाच्या वचनावर आपण चालत नाही. देवाच्या वचनावर आपण चालत नाही. म्हणून या गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत. मी बाहेर कितीही चांगला बोललो, कितीही चांगला वागलो, कितीही माझ्यापाशी अमाप पैसा असला, पण जर माझं कुटुंब एकत्रित नाही, माझी आणि माझ्या पत्नीची प्रीती नाही, आम्ही एकामेकांना प्रीती करत नाही, तुमच्यापाशी काहीच नाही, शून्य आहो आपण. म्हणून सगळ्यात आधी तुमचं कुटुंब, पती आणि पत्नी येतात. जेव्हा पती आणि पत्नी बरोबर असतात, त्यांचे मुलं सुद्धा बरोबर असतात. कारण ते उदाहरणं कुठून घेतात? आपल्या आई वडिलांकडून. ते त्यांची प्रीती बघतात, त्यांना कळतं की हे खरं आहे, हे खरं आहे. हे प्रीती करतात एकमेकांवर, यांच्यात कुठली लपवणी नाही, हे सत्याने वागतात, एकमेकांवर सोबत प्रीती करतात. जेव्हा तुमचे मुलं बघतात, तिथं ते शिकतात. शाळेत शिकवल्या जात नाही रे या गोष्टी. समाज, सोसायटी या शिकवत नाही. तर तुमचं जीवन तुमचे मुलं जेव्हा बघतील, ते शिकतील, का रे मी हे बघितलं, यांच्यातली प्रीती बघितली, यांच्यातलं सत्य बघितलं, हे खरं होतं. आणि मग जेव्हा ते लग्न करतील, तेव्हा या गोष्टी ज्या आपल्या कुटुंबात ते शिकल्या, ते त्याच्यावर चालतील. कारण त्यांना कळेल की असं असतं, हे रिअल आहे. आणि मग तुमच्या येणाऱ्या पिढ्या आशीर्वादित राहतील, कारण तुम्ही ते घडवलं, तुम्ही त्यांना दाखवलं. कारण देवाने कुटुंब याला सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे. पहिला आदाम बनवला, नंतर स्त्री बनवली, की तुम्ही एकत्रित राहावं, मदतनीस म्हणून राहावं आणि हा संसाराचं जे गाळं आहे ते एकत्रित चालावं. 28वं वचन सांगतं, त्याचप्रमाणे पतींनी आपल्या पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. आपल्या शरीरावर जशी आपण प्रीती करतो, कुठला तुमच्यातला आहे जो आपल्या शरीरावर प्रीती करत नाही? आपल्याला आपलं शरीर चांगलं ठेवणं, चांगले कपडे घालणं, सगळ्या गोष्टी आवडतात. सगळ्या गोष्टी आवडतात आपल्याला, हो की नाही? म्हणून जसं आपण स्वतःच्या शरीरावर प्रीती करतो, तसं आपल्या पतीवर किंवा पत्नीवर तुम्ही प्रीती करा. कारण जेव्हा आपण काय म्हणतो, जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवरच प्रीती करतो. हे जे नातं योगायोगाने घडलेलं नाही. तुम्ही ख्रिस्ती आहात नसा काही फरक पडत नाही. देवाने तुम्हाला जोडलेलं आहे. कारण ही देवाची योजना तुमच्यासाठी होती. पण ही योजना जोडल्यावर त्याच्यावर वागा, त्याच्यावर चाला, म्हणजे तुमचं जीवन आशीर्वादित होईल. काही नियम आपण बघू, खूप आवश्यक आहे. 31वं वचन, म्हणून पुरुष आपल्या आई बाबांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील. हे खूप आवश्यक आहे. बायबल सांगतं, आणि ती उभयता एक देह होतील. किती महत्वाचे हे वचन तुम्हाला माझ्यासाठी दिले आहे. हे जर तुमच्या जीवनात घडले नाहीत, तुम्ही पळून जाल. असं कधीच होणार नाही का देवाच्या शब्दाच्या विरोधात मी वागलो पण माझं जीवन आशीर्वादित झालं. असं होणार नाही. आपल्याला फक्त आपली परिस्थिती आणि त्याला दोष देणं आणि एकामेकांवर दोष देणं का मी चांगलाच होतो, याच गोष्टी आपल्याला आवडतात. खूप गरज आहे आपल्याला की आपल्याला स्वतःला आरशात बघणं, की हे जर वचन आहे तर मी त्याच्यावर चालत आहो का, मी त्याच्यावर वागत आहो का? कारण मी जे आजपर्यंत प्रयत्न केले त्याच्यात तर मी फसलो. पण वचन सांगतं, म्हणून पुरुष आपल्या आई बाबांना सोडून आपल्या पत्नीला जळून राहील आणि ती उभयता एक देह होतील. 32वं वचन सांगतं, हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी याच्या संबंधाने बोलत आहो. तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने
जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी. दोघांसाठी या गोष्टी दिलेल्या आहेत. दोघांसाठी बॅलन्स्ड आहे, कोणीच एक्स्ट्रीम नाही. आणि हा बॅलन्स तुमच्या लाईफ मध्ये असलाच पाहिजे. खूप साऱ्या लोकांना काही प्रश्नांचा आपण आता काही गोष्टी ज्या समस्या आहेत त्याच्याकडे आपण बघू. ओके नाही, सगळ्यात कॉमन समस्या एकामेकांविषयी, की हा असा करतो मी तशी करते, तो तसा करतो म्हणून मी अशी करते. उत्तर आहे बायबलमध्ये तुमच्यासाठी. पहिलं पेत्र याचा 3रा अध्याय, पहिलं पेत्र याचा 3रा अध्याय सांगतो, तसे स्त्रियांनो तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. पुन्हा एकदा या गोष्टी पुन्हा रिपीट केलाय पेत्रानं, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले. लक्षात ठेवा, कोणासाठी? यासाठी की कोणी वचनाला म्हणजे देवाच्या शब्दाला तो अधीन नाही, अशी तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही भिडसपणाने निर्मल वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. याचा अर्थ काय होतो? जर तुमचा पुरुष, तुमच्या घरचा पुरुष देवाच्या वचनावर चालत नाही, कारण आपला प्रॉब्लेम काय होईल की बरं मी करते पण तो ऐकत नाही, मग मी काय करू? तर वचन तुम्हाला सांगतं की तुमच्या वर्तनातून त्याला ख्रिस्त कळावा. काय आहे वचन? निर्मल वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. तुम्हाला तुमच्या वर्तनामुळे, तुमच्या वर्तनातून त्याला जिंकावं लागेल. प्रश्न आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला काही वाटतं की याचं काही सोल्युशन आहे म्हणून? याच्यापेक्षाही एखादं काहीतरी सोल्युशन आहे असं तुम्हाला वाटतं? पण जेव्हा तुमच्यावर जर अन्याय होत असेल, तुम्हाला असं वाटत असेल, किंवा वचन काय आहे, जर तो देवाच्या वचनावर नसेल पण तुमच्या वर्तनाद्वारे, तुमच्या निर्बलपणामुळे, जेवढा तुमच्यावर त्याचा त्रास असल्यामुळे सुद्धा जे तुमचं निर्मल वर्तन आहे त्याच्यामुळे त्याला ख्रिस्त कळेल. 3रं वचन सांगतो, तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंच पोशाख करणे असे बाहेरून दिसणारी नसावी, तर जे सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, देवाच्या दृष्टीने हे बहुमूल्य आहे, त्यांची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. तुमचं हृदय साफ असावं, तुमचं हृदय शोभित असावं. तुमची केश रचना किंवा तुम्ही घातलेले कपडे किंवा सोनं चांदी ते शोभित असावी नसावी काही फरक पडत नाही, पण तुमचं हृदय जे आहे ते शोभित असावं, ख्रिस्ताला मान्य असं असावं. आणि या गोष्टी, कारण हे वचन वचन सांगतं की जर तुम्ही या गोष्टी करत असाल तर तुमच्या जीवनातल्या ह्या ज्या समस्या आहे त्याच्यावर तुम्ही मात मिळवाल, तुमच्याद्वारे त्याला ख्रिस्त कळेल. पण जर आपण जशाच तसं राहिलो तर प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही सांगा त्याला ख्रिस्त कळेल का? का तुम्ही सोडून दिला की हा याला मरू दे आता? निर्णय तुमचा आहे. माझं कार्य आहे तुम्हाला वचनातून दाखवणे, वचनातून तुम्हाला शिकवणे की देव काय म्हणतो. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बायबलमध्ये आहे. प्रत्येक गोष्टीचं. पतींनो, तुमच्यासाठी तसेच तुम्हीही आपल्या स्त्री बरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवावा. ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाने स्मायिक वतनदार आहात म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थना व्यत्यय येणार नाहीत. म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. जर देव तुमच्या प्रार्थना ऐकत नाही, याच्याशिवाय वाईट गोष्टच कुठलीच नाही. याचा अर्थ काय असतो माहितीये का? की आपण आपल्या भरोशी आहोत, चालते तर ठीक, नाही तर मरू. जर देव तुमच्या प्रार्थना ऐकणार नाही, आणि काय सांगतं वचन, का ऐकणार नाही? जेव्हा तुम्ही तुमच्या स्त्रीचा सन्मान करणार ना. पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्री बरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा
आणि स्त्रियांनो, तुम्हीही समजून घ्या की जेव्हा आपण देव म्हणतो की पुरुष हा मस्तक आहे, त्याला आपण अधीन जातो, तेव्हा दोघांनाही आपापले कार्य करतं की अरे माझ्यासाठी देव काय म्हणतो, स्त्रीला करतो अरे माझ्यासाठी देव काय म्हणतो, आणि प्रत्येक जण आपापलं कार्य वचनानुसार करतो. त्या कुटुंबात शांती आणि प्रीती येते आणि तिथं देव गौरवल्या जातो. याच्याशिवाय कुठला शॉर्टकट नाही, कुठला दुसरा फॉर्म्युला नाही, कुठलीच अशी गोष्ट नाही ज्याद्वारे तुमच्या कुटुंबात शांती राहील. प्रश्न विचारा स्वतःला की जर कुटुंबात शांती नाही तर आपल्या जीवनात काही आहे का? माझ्या अकाउंट मध्ये किती पैसा आहे, मला किती मित्र जाणतात, किती मला लोक चांगले म्हणतात, किती मी वानवल्या जातो, किती मला प्रेम मिळतं, या गोष्टी काय कामाच्या राहतात जेव्हा तुम्ही घराच्या चौकटीत येता आणि तुम्हाला उदासता दिसते, अधीन तिथे तुम्हाला वाईट वाटतं. तुमचा सगळ्यात जास्त वेळ त्या कुटुंबात, त्या घरात राहतं. हे जीवन संपवा. मला माहित नाही की हे कोणासाठी गरज आहे. देवाचं वचन होतं. देवाने माझ्या हृदयात हा विषय टाकला. मी याच्यावर अभ्यास केला, वचन ऐकलं आणि देव तुमच्या हृदयासंग बोलला असेल. तुम्ही ठरवा की याच्याशिवाय कुठे शांती आहे का? कुठली गोष्ट याच्याशिवाय तुम्ही किती की क्षणिक शांतीसाठी स्वतःला गमावाल, स्वतःला बिझी ठेवाल, पण जेव्हा तुम्ही परत याल तुम्हाला दिसेल की हा हृदयाचा हा कोणा जो आहे त्याच्यात अशांती भरलेली आहे, इथे शांती नाही. मी समजू शकतो खूप साऱ्या गोष्टी कठीण जातील, पण तुम्ही प्रयत्न करा. का? कारण ख्रिस्ताला कुठलीच गोष्ट अशक्य आहे का? ख्रिस्ताला कुठलीच गोष्ट अशक्य आहे का? देवाला कधी तुम्ही मागितलं का त्याला तुम्ही? कारण त्याने तुम्हाला जोडलं, त्याने तुम्हाला एकत्रित आणलं. तुम्ही त्याला जेव्हा सहाय्य मागाल तो तुम्हाला टिकून ठेवेल, तो हृदय परिवर्तन करेल, पण तुमच्या कृतीद्वारे कळू द्या, तुमच्या नम्रतेद्वारे कळू द्या की मी ख्रिस्ताची आहे, मी ख्रिस्ताचा आहो. परिस्थितीनुसार आपले मन, आपले हृदय बदलू नका. तर जो देवाने क्रम आणि जे ड्युटी दिली आहे त्यानुसार तुम्ही वागा. कठीण जाईल पण ख्रिस्त तुम्हाला सहाय्य पुरवेल. तुम्हाला असं वाटतं का की मी याच्यावर चालल्याने ख्रिस्त मला सहाय्य पुरवणार नाही? जो त्याचा मार्ग आहे, त्याचा जो शब्द आहे त्याच्यावर तुम्ही चालता, ख्रिस्त तुम्हाला सहाय्य पुरेल. त्याला तुम्ही मागा. कारण कुटुंब हे देवाच्या खूप जवळीक आहे. त्याने आदाम आणि स्त्री सगळ्यात आधी बनवली. एक गोष्ट ही लक्षात ठेवा, त्याने आदाम आणि 2 स्त्रिया नाही बनवल्या. व्यभिचारात पडू नका. त्याने एक हवा, 2 आदाम नाही बनवले. व्यभिचारात पडू नका. शैतान तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. एक स्त्री, एक पुरुष जेव्हा लग्न करतात, ते कुटुंब होतं. ख्रिस्ताला मागा, तो तुम्हाला सगळं सहाय्य पुरवेल. कारण हे देवाच्या खूप जवळीक नातं आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो.